लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींची आता चौकशी होणार आहे। ज्या बहिणींच्या घरात या 5 वस्तू आढळून आल्या तर लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार आहे। आता लाडक्या बहिणींच्या घरात जाऊन चौकशी होणार। ज्या बहिणींच्या घरात या 5 वस्तू आहेत तर त्यांना अंगणवाडी सेविकांना हे काम दिलंय। अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या 5 वस्तू जर तुमच्या घरात आढळून आल्या आणि त्यांना ते माहीत पडलं किंवा तुमच्या घरात या 5 पैकी एकही वस्तू असेल तर आता ताबडतोब ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे। आता लाडक्या बहिणींच्या घरात या 5 वस्तूंचं चेकिंग सुरू झालेलं आहे। अंगणवाडी सेविकांना सरकारने खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे। अंगणवाडी सेविकांना सर्व आदेश आणि अधिकार दिलेले आहेत। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि काही महिलांनी घाई गडबडीमध्ये लवकरात लवकर अर्ज भरले, पण त्यांच्यासाठी आता कठोर नियम लागू झाले आहेत आणि त्याची पडताळणी आता घरोघरी जाऊन होत आहे। तुमच्या घरात आता एक प्रकारचा सर्वे होणार आहे। घरात जाऊन चौकशी होते आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये सुरू झालंय। आता सर्वेच्या माध्यमातून या 5 पैकी जर एकही वस्तू तुमच्या घरामध्ये आढळून आली तर तुमची आता चौकशी होणार आणि तातडीनं तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून रद्द केलं जाणार। तर नेमक्या कोणत्या त्या 5 वस्तू आहेत पटापट आपण पाहून घेऊया। या 5 वस्तू कोणत्या आहेत, कशा पद्धतीने चौकशी होणार आहे आणि या चौकशीमधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे। सर्वात पहिली चौकशी होणार आहे। पहिली वस्तू जी तुमच्या घरात असली तर तुमचं नाव काढलं जाणार आहे ती म्हणजे 4 चाकी वाहन। आता 4 चाकी वाहन तर सगळ्यांना माहित आहे, पण या पुढच्या 4 वस्तू खूप धक्कादायक आहेत। अंगणवाडी सेविकांना पहिल्यांदा एक काम दिलंय। सर्वात पहिले तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का ते चेक करा। जर त्यांना समजलं, जर त्यांच्या लक्षात आलं तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म रद्द केला जाणार आहे। तात्काळ फॉर्म रद्द होणार। अंगणवाडी सेविकांकडे सरकारने आता लॅपटॉप दिलेला आहे, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कोणत्या बहिणीच्या घरी 4 व्हीलर आहे याचा डेटा त्यांच्याकडे आहे, माहिती आहे। तुमच्या आधार कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज आता रद्द केला जाणार। तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे हे त्यांना आता ऑटोमॅटिकली कळणार आहे, तर घरोघरी जाऊन चौकशी करणार आणि ही चौकशी आता ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर आता दुसरी चौकशी होणार, लक्षपूर्वक पहा। आता या चौकशीतून कशी सुटका करायची तेही सांगणार आहे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत। दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे, तुमच्या नावावर किती संपत्ती आहे, तुमच्या घरात शेती आहे का, प्लॉट आहे का, हे सर्व ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाणार आहे आणि सापडलं तर ऑनलाईन पद्धतीने तात्काळ अर्ज रद्द केला जाणार। ज्या वेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यावेळी स्पष्टपणे सांगितलं होतं योजना ही गरिबांसाठी आहे। आता ज्या महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत त्या महिलेच्या नावावर शेती नको, कोणतीही प्रॉपर्टी नको, मोठं घर देखील नकोय, परिवारामध्ये दुसऱ्या कोणाच्या नावावर असेल तर चालणार आहे। आता तुमच्या लाईट बिलच्या माध्यमातून घर कोणाच्या नावावर आहे याचा सर्वे देखील आता होणार आहे। आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीने सर्च करणार आणि लगेच कळून जाणार की कोणाच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे। आता ऑनलाईन सातबारे देखील मागवले जाणार। अशा पद्धतीने दुसरी चौकशी देखील होणार आहे। आता या चौकशीतून तुम्हाला बाहेर कसं पडायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि लाडक्या ताईंनो, चॅनलवर जर कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का। जेवढ्या महिलांनी लाभ घेतलाय आता त्या महिलांचा लाभ आता बंद होणार। जर कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल तर सर्व महिलांचा लाभ आता बंद होणार आहे। बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की ज्या स्वतः नोकरी करत आहेत। अशाही काही महिला आहेत की ज्यांच्या घरामध्ये 2-2, 3-3 व्यक्ती नोकरी करत आहेत। कुटुंबामध्ये जर कोणी टॅक्स भरत असेल तर तिसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आहे। त्यानंतर चौथी चौकशी होणार ती म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का नाही। आता जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तरी देखील योजनेतून काढण्यात येणार आहे। ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे
आहे त्यांना घाबरायची गरज नाही, पण ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे त्यांचं उत्पन्न नक्कीच 1 लाखापेक्षा जास्त आहे असं सरकारला देखील माहित आहे. त्यामुळे त्यांची आता कसून चौकशी होणार आहे. त्यानंतर 5वी चौकशी होणार आहे, ती फार महत्वाची आहे. आता या 5 चौकशी झाल्यानंतर तुम्ही यामधून कशी सुटका मिळवायची, 4 चाकी असली तरी कसा लाभ मिळवायचा याची देखील संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर 5वी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहेत याची चौकशी आता होणार आहे आणि त्यापैकी किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा एका घरात 2 व्यक्तींनाच लाभ घेता येतो. पण आता बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्या एका घरामध्ये 3-3, 4-4 महिला या योजनेचा लाभ घेतात. तर अशा प्रकारच्या बहिणींना आता बाहेर काढण्यात येणार. तर अशा पद्धतीने चौकशी होणार आहे. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना 100% लाभ मिळणार. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार एक ऍप देखील लॉन्च करणार आहे, ज्यामध्ये अपात्र महिलांना दुसऱ्या महिलांबाबत आता तक्रार देखील करता येणार आहे आणि ज्यामुळे भरपूर महिला आता बाहेर पडणार आहे आणि त्यामुळे माता भगिनींमध्ये आता थोडीशी आनंदाची लहर देखील आलेली आहे. कारण की आता पात्र महिलांनाच लाभ मिळणार आणि अपात्र महिला बाद होणार. त्यामुळे ज्या माता भगिनींना खरंच गरज आहे अशा माता भगिनींना आता लाभ मिळणार आहे. तर लाडक्या ताईंनो, मला सर्वांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे कोणाकोणाला खरंच या योजनेची गरज आहे, कोण खरंच गरीब आहेत त्यांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव व जिल्हा लिहून पाठवायचा आहे. जर तुम्हाला खरंच या योजनेची गरज असेल, तुम्हाला खरंच या पैशांची गरज असेल तरच तुम्हाला आता इथून पुढे हप्ता मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या ताईंनो कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व महिलांना याबद्दल अचूक माहिती मिळून जाईल. आणि व्हिडिओ मधून तुम्हाला जर काही माहिती मिळाली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.